मित्रांनो, कसं आहे ना, आता हळूहळू कोकणाला थंडीची चाहूल लागली आहे आणि अशा थंडीत पोपटी बनवण्याचा बेत झाला तर क्या बात आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद कदम आणि आपले स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही पाहताय ना, माझे मित्रसुद्धा माझ्या गावी आले आहेत कोकण फिरण्यासाठी. आज शुक्रवारसुद्धा आहे, तर चला पोपटीचा प्लॅन करूया. आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे 5 आणि मित्र मुंबईवरून प्रवास करून आले आहेत. तर आम्ही आंघोळ करण्यासाठी चाललो आहोत जगबुडी नदीवरती. पाणी वाहते आहे आणि खूप खोल आहे, तरीसुद्धा सगळ्यांना पोहता येतेच. आम्ही चालत चालत आणि गप्पा मारत 10 मिनिटात नदीवर पोहोचलो. संध्याकाळ, सुंदर निसर्ग आणि पाण्याचा खळखळाट पाहून मित्रांना पोहण्याचा मोह आवडता आला नाही. आणि लगेचच त्यांनी पाण्यामध्ये उड्या मारल्या. नदीवर पोहण्याचा जो आनंद आहे ना, तो कोणत्या स्विमिंग पूलमध्ये तुम्हाला मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला गावीच यावं लागेल. एक तासभर पोहल्यानंतर आम्ही घराकडे निघालो, कारण आमचा पोपटी बनवण्याचा प्लॅन तयार होता. यासाठी आम्ही चिकन मॅरिनेट करण्यासाठी 5 वाजता ठेवले होते, म्हणजे गेल्यावरती सुरुवात करायला. तर आपण बघूया बनवण्याची पद्धत. गावठी वालाच्या शेंगा, भांबुर्डीचा पाला, चिरलेला कांदा, बटाटा, अंडी, लसूण अख्खा, मसाला लावलेले चिकन, ओवा चवीनुसार, जाडे मीठ आणि मातीचे मडके. जमिनीमध्ये छोटा खड्डा खोदून घ्या, जेणेकरून मातीचा मडका त्यावरती राहू शकतो. खड्ड्यामध्ये शेणाच्या गोवऱ्या, लाकडांचे तुकडे आणि सुके गवत घालून आग पेटवा आणि निखारे झाले पाहिजेत एवढे करा. थंडीचे दिवस असल्याकारणाने जमीन थंड होती, गवत ओले होते व शेणाच्या गवऱ्या थंड होत्या. त्याच्यामुळे आग पेटवायला खूप वेळ लागला, पण फायनली ती पेटली. मातीच्या मडक्यामध्ये भांबुर्डीचा पाल्याचा थर लावा आणि मग शेंगांचा थर लावा. त्यात तयार मसाला चिकन घाला व मग त्यावर अंडी, बटाटे, कांदे, लसूण आणि पुन्हा शेंगांचा थर लावा आणि मग जाडे मीठ आणि ओवा चवीनुसार घाला. मडक्याचा तोंड बंद करण्यासाठी भांबुर्डीचा पाला आणि केळीची पाने लावून तोंड बंद करा, जेणेकरून मटका उलटा केल्यानंतर मिश्रण बाहेर येणार नाही याची काळजी घ्या. चला तर पोपटीसाठी लागणारी आग तयार आहे. सुका गवत खूप लागतो, कारण मटक्याला बाहेरून सुद्धा उष्णता मिळाली पाहिजे. आता आपण जो मिश्रण तयार केला आहे, तो मातीचा मटका निखाऱ्यावरती उलटा ठेवा आणि चारही बाजूने त्याला उष्णता लागेल याची काळजी घ्या. 30 मिनिटात तुम्हाला तुमच्या मनासारखी पोपटी तयार असेल. एकत्रित बसून त्याचा आनंद घ्या.
व्हिडिओ आवडल्यास तुम्हीसुद्धा प्रयत्न करा, लाईक करा, शेअर करा आणि आवडल्यास कमेंट करून सांगा. शुभरात्री.